श्री क्षेत्र धानोरा पूर्णाचा संपूर्ण विकास व भूवर्ग दर्जा। आमदार बच्चू कडू यांची हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत 5 कोटी देण्याची घोषणा। सुंदर नारायण भगवंताचा यात्रा महोत्सव सुरू आहे। यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। काल्याचे कीर्तन हब्ब जलाल महाराज सय्यद यांच्या वाडीतून करण्यात आले। काल्याच्या कीर्तनानंतर रथयात्रेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। रथयात्रेसमोर दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। दहीहंडीच्या काल्यानंतर दिंडी स्पर्धेमध्ये सहभागी दिंड्यांना पारितोषिक देण्यात आले। यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सावळापूर येथील वैष्णव सांप्रदायिक भजन मंडळ यांना 21,000 रुपये देण्यात आले। यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी 30 वारकरी दिंड्यांना बक्षीस देण्यात आली। आयोजित करण्यात आलेल्या दिंडी स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम समारंभ आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी श्री क्षेत्र धानोरा पूर्णा येथील सुंदर नारायण संस्थानला लवकरच वर्ग दर्जा देऊन येथील मंदिर परिसराच्या विकासासाठी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली। श्री सुंदर नारायण संस्थानतर्फे आमदार बच्चू कडू यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थानचे अध्यक्ष प्रकाश राऊत यांनी प्रास्ताविक केले। यावेळी त्यांनी संस्थेला दर्जा देत असल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाला हजारो भाविक भक्त उपस्थित होते। शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थानचे विश्वस्त गोपाल भालेराव यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली। संपादक प्रताप गवई, नॅशनल सर्कल न्यूज अमरावती।